हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज दसरा आहे, त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर सगळ्यांना दसऱ्याच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. आज सकाळी झोपेतून उठल्या-उठल्या आईने मला अगोदर सांगितलं होतं, की मला खायची पानं काढून दे, जे की गॅलरीत आमचा वेल आलेला आहे. तिला अगोदर खायची पानं काढून दिली, जी की तिला पूजेसाठी लागणार होती आणि तिचं ऑलरेडी प्रिपरेशन चालू होतं पोळ्यांचं. मग मी माझा चहा पिऊन घेतला. तेवढ्यात व्हिडिओ शूट करताना माही मला म्हणते, की मला पण व्हिडिओमध्ये घे. तिला व्हिडिओमध्ये घेतलं आणि त्याच्यानंतर माझा डेस्क क्लीन वगैरे करून घेतला रूममध्ये येऊन. अंघोळ वगैरे करून घेतली, आवरून घेतलं आणि जे की थोडासा बेड वगैरे व्यवस्थित करायचा राहिला होता, तो ह्या मॅडमला काम सांगितलं ते. आणि त्याच्यानंतर मी रूम स्वच्छ करून घेतली, झाडून वगैरे करून घेतलं आणि माझं त्याच्यानंतर मी थोडंसं डेलीचं रुटीनने ते स्टार्ट केलं, जे की मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनच यूज करते. आणि का कुणास ठाऊक मी कितीही मेकअप केला, काही केलं, जोपर्यंत मी गंध किंवा टिकली लावत नाही, तोपर्यंत मला माझा फेस इनकम्प्लीट वाटतो. आणि त्याच्यानंतर मी महादेव गणपतीसमोर धूप लावून घेतला आणि आमचे जे लॅपटॉप आहे दोघींचे, त्या लॅपटॉपची पूजा वगैरे करून घेतली. फुलं आणि आपले जे सोनं असतं दसऱ्याचं, ज्याचा आज मान असतो, ते वाहिलं आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं आमच्या सोसायटीच्या मंदिरामध्ये, जे की दुर्गामातेचं मंदिर आहे. तिथं गेलो, देवीची पूजा केली, देवीला हळद-कुंकू वगैरे वाहिलं आणि जो आपला पोळीचा नैवेद्य असतो, तो सुद्धा देवीसमोर ठेवला. थोडा वेळ तिथे मंदिरातच टाईम स्पेंड केला, कारण खूप छान वाटत होतं आणि प्रसन्न पण वाटत होतं. देवीची पूजा वगैरे करून आम्ही निघालो घरी. घरी आल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि असा गेला माझा आजचा दसऱ्याचा दिवस. थँक सो मच फॉर